भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज या दोन महापुरुषांमध्ये कमालीचा स्नेह होता. मैत्री आणि आपुलकीचा बंध कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषांमधली मैत्री. या दोन महापुरुषांची भेट झाली त्यावेळेचा हा प्रसंग. अस्पृश्यता आणि जातीयता त्या काळात समाजामध्ये खूप होती. अशा काळात शाहू महाराजांच्या कानावर महार समाजातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव आले. जाती उच्चाटनासाठी नेहमी अग्रेसर असणाऱ्या शाहू महाराजांना या गोष्टीचा प्रचंड आनंद झाला. डॉक्टर आंबेडकर नावाची कुठली तरी व्यक्ती उच्च शिक्षित आहे. शाहू महाराजांकडे येणारी प्रत्येक व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तोंड भरून कौतुक करायचे. एकदा बापूसाहेब महाराज म्हणजे शाहू महाराजांचे धाकटे बंधू महाराजांना एकदम म्हणाले की महाराज एकदा आंबेडकरांना भेटायला तरी बोलवा. पटकन शाहू महाराज म्हणाले, बापूसाहेब तुम्ही अगदी माझ्या मनातले बोलले बघा. नेमके त्याच वेळी दळवी आर्टिस्ट महाराजांकडे आले होते. त्यांना मुंबईची सगळी माहिती होती. झालं, महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांना कोल्हापूरला बोलवण्याची जबाबदारी दळवीवर सोपवली. सांगितल्याप्रमाणे महाराजांचा निरोप घेऊन दळवी मुंबईला बाबासाहेबांकडे गेले. पण शाहू महाराजांना भेटायला बाबासाहेब आंबेडकर तयार होईनात. त्याला एक कारण होतं. कारण असं होतं की बाबासाहेबांनी काही लहरी संस्थानिकांचे किस्से ऐकले होते. शाहू महाराजांची आणि बाबासाहेबांची कधी भेट झाली नव्हती, त्यामुळे त्यांना तसं वाटलं. पण दळवींनी बाबासाहेबांना शाहू महाराजांच्या कार्याविषयी माहिती दिली आणि मग बाबासाहेब शाहू महाराजांना भेटायला कोल्हापूरला आले. पहिल्याच भेटीत या दोन महापुरुषांची मैत्री जमली आणि ती अगदी शेवटपर्यंत राहिली. या भेटीत बाबासाहेबांनी शाहू महाराजांना आपण मूकनायक पाक्षिक चालवत असून सध्या आर्थिक अडचणीमुळे मूक झाला आहे अशी खंत व्यक्त केली. शाहू महाराजांच्या मदतीने मूकनायक पुन्हा बोलू लागला. समविचारी महापुरुषांची मैत्री अधिकच दृढ होत गेली. महाराजांचा आणि बाबासाहेबांचा पत्रव्यवहार नंतरच्या काळात सुद्धा सुरू राहिला. बाबासाहेब आंबेडकर लंडनला शिक्षणासाठी गेले होते. त्यांनी महाराजांकडे आर्थिक मदत मागितली. 4 सप्टेंबर 1921 रोजी लिहिलेल्या एका पत्रानुसार ही माहिती समोर येते. बाबासाहेब लंडनहून लिहिलेल्या पत्रात लिहितात, आपली प्रकृती उत्तम असेल अशी मी आशा करतो. आम्हाला आपली खूप आवश्यकता आहे, कारण भारतात प्रगती करत असलेल्या सामाजिक लोकशाहीचे आपण एक आधारस्तंभ आहात. बाबासाहेबांनी यावेळी शाहू महाराजांना फी भरण्यासाठी 200 पाऊंड इतकी रक्कम मागितली आणि शाहू महाराजांनी ती त्वरित पाठवली. जातीयांताच्या लढाईत शिक्षणाचे महत्त्व माहीत असलेल्या शाहू महाराजांना बाबासाहेबांचे शिक्षण खूप महत्त्वाचे वाटत होते. त्यांच्या शिक्षणात कसलाही अडथळा येता कामा नये यासाठी महाराज नेहमी प्रयत्नशील राहिले. 26 जानेवारी 1922 या दिवशी बाबासाहेबांनी शाहू महाराजांकडे पत्र पाठवून मला भारतात येण्यास वेळ लागणार आहे, त्यामुळे घरी खर्चासाठी अडचण होणार आहे. तरी महाराजांनी 750 रुपयाची मदत केल्यास मी त्यांचा ऋणी राहील असं पत्र लिहून कळवलं. महाराजांनी लगेच 750 रुपयाची मनी ऑर्डर पाठवण्याची व्यवस्था केली. बाबासाहेबांना त्यांच्या शिक्षणात कामात कसलीच अडचण येऊ नये म्हणून महाराज किती अग्रणी होते हेच या गोष्टीतून दिसून येतं. त्याचबरोबर बाबासाहेबांच्या जडणघडणीत महाराजांचं योगदान किती मोलाचं होतं हे स्पष्ट होतं.